नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता ही अपडेट कोणती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु तुम्ही अजून जर आपल्या मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तर आता आपल्याला पूर्णपणे मोबाईल आणि बोनस कशा पद्धतीने दिला जाणार आहे याची माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत अशा महिलांना दिवाळीला बोनस तर दिला जाणार आहे, सोबतच मोबाईल पण दिला जाणार आहे। परंतु या बोनस साठी आणि मोबाईल साठी अर्ज हा वेगळा करावा लागणार आहे। आता याची माहिती पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा फॉर्म पात्र असणे आवश्यक आहे। आता या बोनस साठी आणि मोबाईल साठी तुमच्याकडे या 4 गोष्टी अगोदरच केलेल्या पाहिजेत। आता जी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे। आता हे लिंक तर तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या खात्यावरती मागच्या महिन्यांचे पैसे आले असतील तर तुमचं खातं लिंक आहे। आता जे दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पूर्णपणे तुमचा फॉर्म पात्र असणे आवश्यक आहे। मग तुमचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र असू द्या, ऑगस्ट महिन्यामध्ये असू द्या किंवा चालू सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये असू द्या, फक्त तुमचा फॉर्म पात्र असणं आवश्यक आहे। आता ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया आलेला नसेल तर अशा माता भगिनींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या अगोदर, तर सरासरी आज 7 ऑक्टोबर आहे, तर अजून 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा केले जाणार आहे। आता हे 7,500 रुपये कशामुळे जमा केले जाणार आहेत, तर तुम्हाला 1 रुपया पण या योजनेचा भेटला नसेल तर तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। मग तुमचं खातं SBIचं असू द्या किंवा युनो बँकेचं असू द्या, तर तुम्हाला सांगितलेली ही 4 महत्त्वाची कामे आहेत। आता त्याच्या पलीकडे भरपूर महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मोबाईल आणि बोनस हा कसा मिळणार आहे। तर मोबाईल साठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, त्याची सुद्धा वेबसाईट येईलच। जर वेबसाईट नाही आली तर डायरेक्ट ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरतील अशा डायरेक्टली सर्व महिलांना या मोबाईल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि बोनस, आता बोनसचं म्हणाल तर हा बोनस दिवाळीला तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर तुमचं खातं आधार लिंक कशी पूर्णपणे लिंकिंग असेल तर तुमच्या खात्यावरती बोनस येणार आहे। आता बोनस किती असू शकतो हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर हा बोनस 7 ते 7,500 रुपयापर्यंत असू शकतो। आणि जो मोबाईल दिला जाणार आहे तो अँड्रॉइड म्हणजे आपला स्क्रीन टच मोबाईल दिला जाणार आहे, तो मोबाईल कमीत कमी 8 ते 10,000 रुपयांपर्यंतचा असू शकतो। आता ज्या माता भगिनींना 7,500 रुपये मिळालेले आहेत तर त्या महिलांना अजून 7,000 रुपये मिळणार आहेत, सोबतच मोबाईल आणि बोनस सुद्धा दिला जाणार आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व पात्र महिलांना बोनस दिला जाणार आहे। सोबतच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा स्पष्ट सभेमध्ये सांगितलेलं आहे की राज्यामधील ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांचे फॉर्म जर पात्र असतील तर त्यांना मोबाईल दिले जाणार आहे। सोबतच दिवाळीचा जो शिधा म्हणू शकता किंवा बोनस म्हणू शकता तो डायरेक्टली त्यांच्या आधार लिंकिंग खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। जर तुमचं खातं अजूनही लिंकिंग नसेल तर लवकरात लवकर लिंकिंग करा, अन्यथा पैसे येणार नाहीत। त्याच्यामुळे ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं होतं त्यांना पहिल्यापासून सर्व अपडेट दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच सबस्क्राइब करा। आता त्याच्याच पुढे वळूयात की पूर्णपणे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना 1,500 भेटले किंवा ज्यांना 4,500 रुपये भेटले तर त्यांना उरलेले पैसे कधी मिळणार। तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरसकट 10 तारखेला शेवटचा दिवस आहे। त्या शेवटच्या दिवशी राज्यातील ज्या माता भगिनी आहेत त्यांचे फॉर्म पात्र आहेत, आधार लिंकिंग असेल तर या सगळ्या गोष्टी असतील तर फक्त 10 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। तर 10 तारखेच्या नंतर पैसे येणार नाहीत, कारण आचारसंहिता चालू झाल्यानंतर कोणालाही पैसे टाकता येत नाहीत किंवा सरकार कोणत्याही महिलेच्या किंवा कोणत्याही कुटुंबधारकाच्या खात्यावरती पैसे पाठवू शकत नाही आणि आचारसंहितेमध्ये कोणती योजना राबवली जात नाही। त्याच्यामुळे 10 ऑक्टोबरच्या अगोदर
राज्यातील ज्या ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र असतील, सोबतच आधार सीडिंग असेल, या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी केलेल्या असतील तर तुमच्या खात्यावरती 100% पैसे येणार आहेत. परंतु ज्या ज्या महिलांनी शिलाई मशीन योजना असेल, विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरण असेल, या ज्या सरकारी योजना आहेत, जर यांचा लाभ घेतलेला असेल आणि पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचा फॉर्म रिजेक्टेड झाला असेल तर त्या माता भगिनींना अजून एक चान्स दिला जाऊन, म्हणजे संधी दिली जाऊन त्यांना अजून एकदा फॉर्म भरता येणार आहे. तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरता येणार नाही. तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे भरायचा आहे आणि तिथूनच तुम्हाला मेसेज येणार आहे की तुमचा फॉर्म पात्र ठरला आहे, अपात्र ठरला आहे, जो काय असेल तर तो तुम्हाला मेसेज येणार आहे. त्याच्यामुळे राज्यामध्ये सर्व अपडेट केलेले असतील, OTP व्हेरिफिकेशन असेल, ज्या ज्या अपडेट पहिल्यापासून सांगितलेल्या आहेत त्या सर्व अपडेट केल्या असतील तर तुम्हालाही 100% पैसे येणार आहेत. सोबतच ज्यांना अजून एकही रुपया आलेला नसेल तर त्यांनी 10 ऑक्टोबर पर्यंत वाट बघायची आहे. परंतु 10 ऑक्टोबरला जर तुम्हाला पैसे आले नाही तर मी तुम्हाला कमेंटमध्ये एक नंबर देतो, हा सरकारी नंबर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी ही सेवा सुरू केलेली आहे. आता या सेवेमध्ये काय आहे तर ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड झालेले असतील किंवा पात्र असून पैसे आले नसतील तर हा नंबर हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता की तुमचा फॉर्म पात्र आहे, जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला, ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरला किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र ठरला. तर तुमचा फॉर्म कोणत्याही महिन्यामध्ये पात्र ठरला असेल आणि तुमच्या खात्यावरती अजून एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तिथे तुमची तक्रार दाखल करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती जे 5 महिन्याचे पैसे आहेत ते आचारसंहिता लागायच्या अगोदर येणार आहेत. म्हणजे 5 महिन्याचे 7,500 रुपये, सोबतच तुम्हाला जो बोनस घोषित केलेला आहे तो बोनस आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी घोषित केल्याप्रमाणे मोबाईल सुद्धा गिफ्ट दिले जाणार आहे. त्याच्यामुळे जर काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात एका उद्या अशा नवीन योजनेच्या व्हिडिओ. ज्या माता भगिनींना 7,500 रुपये मिळालेले आहेत तर त्या महिलांना अजून 7,000 रुपये मिळणार आहेत. सोबतच मोबाईल आणि बोनस सुद्धा दिला जाणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या माता भगिनी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये सरसकट सर्व महिलांना बोनस दिला जाणार आहे. सोबतच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा स्पष्ट सभेमध्ये सांगितलेलं आहे की राज्यामधील ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांचे फॉर्म जर पात्र असतील तर त्यांना मोबाईल दिले जाणार आहे. सोबतच दिवाळीचा जो शिधा म्हणू शकता किंवा बोनस म्हणू शकता तो डायरेक्टली त्यांच्या